पाहिजे आहे आणि मग आपण बोलायला पाहिजे. आणि या घडामोडींसंदर्भात म्हणजे खरंच बैठक झाली होती की नाही, कुठला प्रस्ताव या बैठकीत समोर आला की नाही, दादांनी कमिटमेंट मोठ्या पवारांना दिली होती की नाही, याबद्दल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सुनील तटकरेंची भूमिका आपण पाहूया. च्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने मी श्रद्धे साहेबांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याच्याबद्दल बिलकुल बोलत नाही, पण इतर सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया दिल्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होण्यापूर्वी देण्याची त्यांनी सुरुवात केली. मला एवढंच विचारायचं की विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात, विलिनीकरण कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात याचा जर काय खुलासा किंवा याची माहिती, कारण काल शिंदे साहेबांनी एकदम भावनिक होऊन शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला एका बाजूला आता विलिनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन वक्तव्य केलं, त्याच्यामुळे जर काय कळलं तर नक्की त्या बाबतीमध्ये मला एका बाजूला आता विलिनीकरणाबद्दलची जी चर्चा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचं खंडन केलेलं आहे. आता जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अनेक बैठका झाल्या. ते जयंत पाटलांनी मलाही थोड्या त्या सांगितलेल्या होत्या. दादाने तर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत त्याचं विश्लेषण केलेलं होतं, परंतु आम्हा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आणि त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना घेऊन अशी झाली नव्हती. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळ्या बाजू